महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि व्यक्तिमत्व ज्यांचं नाव अवघ्या महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एका राजकीय पक्षाद्वारे किंवा आपल्या राजकारणातील नवनवीन खेळीमुळे आणि इथल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या नांदीबद्दल त्यांचं अग्रस्थानी महाराष्ट्र नाव घेतो ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब. या शरद पवार साहेबांबद्दल आपण काही जाणून घेऊया. शरद पवार साहेब म्हणजे या महाराष्ट्रातील असं व्यक्तिमत्व की महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारं आणि महाराष्ट्राच्या विकासाला कलाटणी देणारा एक नेता की वयाच्या 82व्या वर्षी सुद्धा हार मानत नाही. अर्थात याच शरद पवार साहेबांबद्दल सोशल मीडियावरती त्यांच्याबद्दल त्यांनी बोललेल्या एका शब्दाची टॅगलाईन अर्थात एक वाक्य हे सोशल मीडियावरती झळकत होतं. ते म्हणजे मी काय अजून म्हातारा झालोय का. अर्थात 82व्या वर्षी सुद्धा मी काय अजून म्हातारा झालोय का असं म्हणणारे शरद पवार साहेब हे नक्की 82व्या वर्षी तरुण आहेत का याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत. नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी काय अजून म्हातारा झालोय का एका सभेच्या वेळेला शरद पवार साहेब म्हटले सुद्धा. शरद पवार साहेब म्हणजे एखाद्या माणसाचं किंवा एखाद्या नेत्याचं आणि एखाद्या कार्यकर्त्याची जर का त्यांची जवळीक न होता पहिली भेट जरी झाली तरी तिथपासून ते राजकारणाच्या किंवा विविध पटलावर ज्या ज्या काही सभा होतील किंवा जिथे भेटीगाठी होतील तिथे समोरच्या माणसाचं नाव ते परफेक्ट घेतात. अर्थात मागच्याच वेळेला एका सभेमध्ये फक्त शरद पवार साहेबांची घोषणा दिली आणि याच घोषणेवरून तू कोंडाजी आहेस का किंवा इथे कोंडाजी आलेला आहे का, फक्त आवाजावरती शरद पवार साहेबांनी या कोंडाजी माणसाचं नाव सुद्धा ओळखलं. मागच्या वेळेला एका सहकार्याने शेतकरी सहकारी त्यांचा होता आणि याच त्यांच्या सभेमध्ये त्यांना सांगितलं की आता तुम्ही जास्त धावपळ करू नका किंवा जास्त फिरू नका, तुम्ही तुमच्या हातामध्ये एक रिमोट ठेवा. आमचं जर का काही चुकलं तर तिथूनच तुम्ही रिमोट दाबा, अर्थात आमची चूक तिथूनच सुधारावा. तुम्ही आता लोकांपर्यंत पोहोचू नका, तुम्ही घरातच बसून सर्व तुमची कामं करू शकता. परंतु याच गोष्टीवरती शरद पवार साहेबांनी येथे भर सभेमध्ये या माणसांना सुनावलं सुद्धा की मी अजून म्हातारा झालो आहे का, माझं अजून तुम्ही काय काय बघितलं आहे. त्याच्यानंतर कितीतरी जणांना घरी पाठवायचं आहे, अर्थात राजकारणामध्ये मी हरू शकत नाही असा ठाम विश्वास हा शरद पवार साहेबांचा आतापर्यंत आहे सुद्धा आणि तो महाराष्ट्राने पाहिला सुद्धा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती कितीतरी वेळा अशी पक्ष आणि चिन्ह जाण्याची वेळ याच्या अगोदर सुद्धा आलेली आहे, परंतु आता नुकताच घरातीलच आपल्या पुतण्यानेच हा त्यांचा पक्ष चोरला किंवा त्यांनी हिसकावला असं सुद्धा म्हणता येईल. कारण याच वेळेला त्यांचा पक्ष सुद्धा गेला आणि चिन्ह सुद्धा गेला, परंतु याची लढाई पुन्हा कोर्टामध्ये सुरू सुद्धा झाली आणि ही लढाई जरी शरद पवार साहेबांनी जरी हरली असेल, अजित पवार साहेबांनी जरी जिंकली जरी असेल, तरी शरद पवार साहेबांची ताकद ही तुतारीवरती अवघ्या महाराष्ट्रामध्ये चालेल सुद्धा. कारण याच्या अगोदर 105 वाल्यांना त्यांनी घरी बसून शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर मैत्री आणि घटक पक्ष आणि राष्ट्रवादी त्यांच्या सोबत जाऊन त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री सुद्धा केला होता. हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले सुद्धा. कारण आता सुद्धा लोकसभेमध्ये 22 जागा महाविकास आघाडीकडून या शिवसेनेला देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर 16 जागा ह्या काँग्रेसला देण्यात आल्या आहेत आणि 10 जागा फक्त या लोकसभेच्या महाविकास आघाडीमधून 10 उमेदवार फक्त उभे राहू शकतात किंवा 10 जागा या शरद पवार साहेबांना देण्यात आलेल्या आहेत. परंतु 10 जागेवरती आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून किंवा खासदार करून शरद पवार साहेब याच्यानंतर महाविकास आघाडीमध्ये किंवा सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा आपलं वर्चस्व, विरोधी पक्ष नेता हे सगळं काही करण्यासाठी शरद पवार साहेब नवीन गोगली सुद्धा टाकू शकतात. त्याच्यामुळे जरी 10 जागा जरी मिळालेल्या जरी असल्या तरी शरद पवार साहेब आता ते स्ट्रॉंग सुद्धा होऊ शकतात किंवा आता स्ट्रॉंग सुद्धा आहेत. कारण
अजित पवार साहेबांनी जरी त्यांच्याकडे पक्ष जरी घेतला जरी असेल तरी नवीन चिन्ह हे तुतारी शरद पवार साहेबांना मिळाले सुद्धा आहे. परंतु या तुतारीची जादू 82व्या वर्षी 82 वर्षाचा हा माणूस काय दाखवे किंवा ही जादू महाराष्ट्र समोर चालेल का, तर नक्कीच चालेल. कारण याच्या अगोदरच शरद पवार साहेबांचं आपण जर का राजकारण जर का बघितलं तर हे राजकारण किती सखोल अभ्यासानुसार होतं किंवा राजकारणामध्ये कोणत्या त्रुटी किंवा कोणत्या पक्षाचा कोणता माणूस फोडून जो महत्वाचा माणूस जर का आपल्या गळाला जर का लागला तर आपण समोरच्याचा पक्ष डॅमेज करू शकतो, अशी खेळी शरद पवार साहेबांनी कितीतरी वेळा केली सुद्धा. 82व्या वर्षी एखादा म्हातारा माणूस स्वतःला तरुण समजतोय आणि आपल्या पुतण्याबरोबर किंवा इथल्या या महायुती बरोबर लढतोय सुद्धा. नवनवीन पैलू किंवा त्यांच्या विचारधारणेने महाराष्ट्राचा जरी विकास होत असताना याच शरद पवार साहेबांना डॅमेज करण्याचं काम एकीकडून बाकीचे नेते मंडळी करत असताना शरद पवार साहेब हे आता सध्या महाविकास आघाडीमध्ये जाऊन त्यांनी त्यांची जागा आता सेफ सुद्धा केले. परंतु शरद पवार साहेब हे मागच्या वेळेला त्यांनी अवघ्या महाराष्ट्रासमोर त्यांनी मागच्या वेळेला पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले यांचा आपल्या पक्षाकडून देणाऱ्या श्रीनिवास पाटील या हा जो काही उमेदवार होता यांना उभा करून उदयनराजे भोसले यांचा पोटनिवडणुकीमध्ये दारुण पराभव सुद्धा केला होता. त्याच्यामुळे इथे शरद पवार साहेबांनी त्यावेळेला आपली स्वतःची ताकद सुद्धा दाखवली होती. त्याचमुळे शरद पवार साहेबांना भले भले नेते हे घाबरतात सुद्धा. कारण काँग्रेसमध्ये असताना त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये असताना दोन्ही पक्षामध्ये असताना त्यांची कारकीर्द त्यांचं काम त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरती त्यांनी आतापर्यंत घेतलेली भरारी ही उच्च जरी असेल तरी सुद्धा त्यांना पंतप्रधान पदाच्या ऑफर्स किंवा पंतप्रधान पद हे त्यांचं काही मतांमुळे गेलं सुद्धा होतं. परंतु आता सुद्धा पंतप्रधान पदाच्या रेससाठी त्यांचं नाव हे जरी घेण्यात जरी आलं जरी असेल किंवा आता राष्ट्रवादी जरी फुटली जरी असेल तरी ही राष्ट्रवादी काही दिवसामध्ये पुन्हा एकत्र होईल का किंवा पंतप्रधान पदाचे दावेदार असणारे किंवा त्या रेसमध्ये असणारे शरद पवार साहेब आता जरी थोडेसे डॅमेज जरी झाले जरी असतील तरी या कॅन्सरच्या आजारावरती त्यांनी कितीतरी वेळा मात सुद्धा केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सर्व कार्यकर्त्यांची किंवा सर्व नेत्यांना ते ज्या ज्या वेळी मिळतात त्यावेळेला शरद पवार साहेबांचं प्रत्येकाला कुतूहल सुद्धा वाटतं किंवा इतक्या हुशार माणसाचं गणित आणि त्या गणितापुढे भल्या भल्यांना त्यांचं गणित न सोडवता येणं हेच शरद पवार साहेबांनी आतापर्यंत केलेलं काम किंवा कार्यकर्ते आणि नेते मंडळींशी त्यांनी जी काय जवळ केलेली आहे किंवा त्यांनी जे काय नातं बनवलेलं आहे याच नात्याच्या जोरावरती आणि सहानुभूतीच्या जोरावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आतापर्यंत टिकून राहिला सुद्धा होता. कॅन्सर त्यांचा जरी असला किंवा कितीतरी वर्ष ते कॅन्सरने ग्रासले जरी असले तरी सुद्धा 82व्या वर्षी त्यांना मागच्या वेळेला भर पावसामध्ये पोटनिवडणुकीच्या वेळेला निसर्गाने मदत करत एक पावसामध्ये त्यांनी वन डे मॅच खेळली सुद्धा होती. असा 82व्या वर्षी पावसात भिजणारा माणूस आतापर्यंत आपण पाहिला सुद्धा नसेल. भर सभेमध्ये भिजता भिजता लोकांना मार्गदर्शन करणं किंवा आपण आजारी असून किती स्ट्रॉंग आहोत हे दाखवणं हे सुद्धा शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र समोर दाखवून सुद्धा दिलेलं आहे. शरद पवार साहेब एका सभेमध्ये सांगताना असं सुद्धा म्हटले की मी आजारी असताना माझं जो कोणी चेकअप डॉक्टर एक नवीन मुलगा नुकताच MBBS झाला होता असा डॉक्टर मला येऊन भेटला आणि त्यांनी त्यावेळेला अर्थात 2004 साली मला हे सांगितलं सुद्धा की तुम्ही तुमची राहिलेली कामं उरकून घ्या कारण तुमचे दिवस आता थोडे राहिलेले आहेत. परंतु 2004 पासून ते आता 2024 पर्यंत अर्थात 20 वर्ष शरद पवार साहेबांना काहीही झालेलं सुद्धा नाही. त्याच्यामुळे 82व्या वर्षाचा माणूस
अर्थात हा माणूस म्हातारा झालेलाच नाही, कारण विचारांनी तरुण असलेला माणूस हा कधी म्हातारा होत नाही. त्याच्यामुळेच त्यांची एक टॅगलाईन किंवा त्यांचे हे शब्द अवघ्या मीडिया समोर हे प्रसिद्ध झाले होते, की मी अजून म्हातारा झालो आहे का? अर्थात याच गोष्टीचा अर्थ हा तुम्हाला समजला सुद्धा असेल. महाराष्ट्रातल्या या दिग्गज नेत्यांपैकी शरद पवार साहेबांचं नाव अग्रस्थानी किंवा राजकारणातील एक अष्टपैलू नेता, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू एक सर्वसामान्य माणूस म्हणून शरद पवार साहेबांची नक्कीच ओळख आहे. नक्की तुम्हाला शरद पवार साहेबांविषयी काय वाटतंय, की शरद पवार साहेब अजून म्हातारे झाले आहेत का? 82व्या वर्षी ते जर का एका राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या या पटलावरती सक्रिय आहेत सुद्धा, ते अजून तरुण आहेत का? नक्की तुम्हाला याविषयी काय वाटतंय? तुम्ही आम्हाला एक कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. तुम्ही जर का या चॅनलवरती अजून नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील.